ताई त्या मला पण त्यांना संत्र सोलून. मग ते उपास आहे का तुझा? का उपासाखेरी संत्र खायला बंदी आहे? अजिबात नाही. पण तुला माहितीये का मुक्ते, उपास काही फक्त देवासाठी नाही करत. माहितीये, डायटिंग साठी पण करतात हल्ली. आणखी एका गोष्टीसाठी करतात. कुठल्या? डेटिंगसाठी. माय गॉड ताई आत्या, तू ना चांगल्या 2 पिढ्या नंतर जन्माला यायला हवी होतीस. हे बघ मुक्ते, माझी आपली सिंपल फिलॉसॉफी आहे. कुठल्याही काळात जन्माला या, पण काळाच्या पुढे जगा. गुड या, कोट ऑफ द डे. हे तुझा फिलॉसॉफी मेजर का? पण मी वाचते भरपूर. मुक्ते, तू वाचतेस की नाही? फक्त टेक्स्ट बुक्स. फायनान्स मॅनेजमेंट आवडतं का ग तुला? कायम आपलं सुटाबुटात. तू आर्ट्स ना? मुक्ते, तुम्ही आर्ट्सला हिणवता, पण तुला सांगू, आर्ट्स सारखी दुसरी गंमत नाही बरं का. बाबा बोरकर, नादो महानोरांच्या कविता अंगावर घेऊन पावसात चिंब भिजायचं. चिवी जोशी, पु ल देशपांडेंचे विनोद पोटात घेऊन गडाबडा लोळायचं. इनामदार दांडेकरांच्या बरोबर गड किल्ले सर करायचे. माडगुळकरांच्या बरोबर रानोमाळ भटकायचं. आणि अगदी कृष्णापासून बुद्धापर्यंत कुणाच्याही तत्वज्ञानावर आपलं आयुष्य फेकून देऊन निर्धास्तपणाने जगायचं. उगाच नाही आर्ट्सला ह्युमॅनिटी म्हणत. खरंच आहे. हा नाही हे पहा, एक मिनिट. कोणाला काहीही विचारायची गरज नाही. ओके, मी फक्त तुम्हाला ज्यांना सांगितलंय त्यांना तुम्ही बोलवा. हा हा ओके. काय हो, कुणावर एवढं चिडताय? ते नाही, कोणावर नाही. आजच्या काळात जर का बिझनेस करायचा असेल ना, तर तो कसा करायचा हे मला दाखवूनच द्यायचंय. जगभरात लोक कोलॅबोरेशन करून इक्विटी वाढवत आहेत, ते काय उगाच मूर्ख आहेत का ते? अच्छा, म्हणजे हा एवढा सगळा राग मा साहेबांवर आहे तर? नाही, त्यापेक्षा अधिक त्या गोवर्धनवर. गोवर्धन? त्या गोवर्धनला एक्झॅक्टली काय म्हणायचं ना तेच कळत नाही मला. कळीचा नारद, झारीतला शुक्राचार्य की शकुनी मामा, खरंच कळत नाही. दिवाकर, तुम्हाला सांगते, मा साहेबांना सल्ले देत देत हा माणूस त्यांचा इतका विश्वास संपादन करेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे आय वोंट बी सरप्राईज जर त्यांनी मा साहेबांना असं सांगितलं की मा साहेब, ही जी प्रॉपर्टी आहे ती 2 भावांमध्ये का वाटताय, मला देऊन टाका. आणि ट्रस्ट मी मा साहेब देऊन पण टाकते. मेघना, एवढं सोपं नाहीये. गोवर्धन रावांनी ते तेवढं सोपं करून घेतलंय दिवाकर. दुधारी शस्त्र वापर. काय बोलतेस तू? दुधारी शस्त्र? सध्या मी फक्त तुम्हाला अलर्ट करते. वेळ आली की सगळं व्यवस्थित बोले. हा बोल. आपण ट्रेकला जाऊया का? मला वाटतं आपण मनाली बेस कॅम्प करूया. पण त्यासाठी आपल्याला 10 ते 12 दिवस तरी घराबाहेर राहावं लागेल ना? अगं, नाहीतरी रिझल्ट पर्यंत आपल्याला दुसरा उद्योग काय आहे? गुड आयडिया. मी तृप्तीला पण विचारू, तिला पण सॉलिड आवडेल ट्रेकला यायला. ग्रेट. मग आपण लवकरात लवकर बुकिंग करूनच टाकूया. हा, अगं नंतर सीट्स फुल होतात. चालेल. ओके देन सी यू. गुड नाईट. ओके बाय. गुड नाईट. कूल. एवढ्या प्रेमाने बोलतोयस म्हणजे मुक्ताच असणार ना? राऊंड द क्लॉक चालू असतं तुमचं. ओके बाय. ओके गुड नाईट. एक मिनिट, तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? मी कधी पडतो तुझ्या भानगडीत? देयर यू आर. म्हणजे तू ऍक्सेप्ट करतोस की तुझी भानगड आहे, आणि माझी भानगडच नसेल तर तू त्याच्यामध्ये कसा पडणार, हे की नाही? आणि यू नो व्हॉट, मी माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करते. आधी करिअर काय ते ठरव, मग कॉन्सन्ट्रेट कर. ओ वाव, तू ठरवलंयस? ते माझं मी बघेन. एक्झॅक्टली, तुझं तूच ठरव, पण फक्त करिअरच्या बाबतीत.
लग्नाच्या बाबतीत नको आणि त्या मुक्ता बिक्ताच्या बाबतीत तर अजिबातच नको. का नको? तिचा क्लास काय, आपला क्लास काय? यु नो व्हॉट, अशा टाईपच्या मुलींना आपल्यासारख्यांच्या घरात, आपल्यासारखी लाईफस्टाईल असलेल्यांच्या घरात नाही फिट होऊ शकत. आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल. आपली शालिनी काकू, आफ्टर सो मेनी इयर्स शी हॅज नॉट चेंज्ड. शी इज सो अनहॅपी बिकॉज ऑफ हर व्हॅल्यूज, हर ट्रेडिशन्स अँड व्हॉट नॉट. व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज दॅट की तुला त्या मुक्ताबरोबर फ्रेंडशिप करायची असेल, तिच्याबरोबर 2 स्टेप अहेड जायचं असेल तर गो अहेड, हॅव फन, नो प्रॉब्लेम एट ऑल. बट मॅरेज, नो कमिटमेंट. ओके विनी, जस्ट शट अप. ओके, तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? हा विनी, अगं एक मुलगी असून एका मुलीबद्दल इतकं वाईट कसं बोलू शकतेस तू? हा उद्या तुझ्याबद्दल असं कोणी वाईट बोललं तर चालेल तुला? रिलॅक्स, तू माझा भाऊ आहेस. डोंट ट्राय टू बी माय फादर. आणि बघ, तुला जे काय करायचं ना ते तू कर, पण मला तुला एवढंच सांगायचंय की काय सांगायला आलं होतं तुला. हां, मला तुझं ते जॅकेट हवंय. कुठलं? ते ममाने दिलं होतं ते. ते मी सागरला दिले. व्हेरी गुड, नॉट बॅड. चॅरिटी बिगिन्स एट होम. ही फ्रेज आय थिंक तूच तयार केलीस ना. इडियट. माझ्या कधी हे स्वप्नात सुद्धा आलं नसतं की सुलोचना देवी आमच्या मुक्तांगणसाठी प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतील म्हणून. मासाहेब खूप मोठ्या मनाच्या आहेत आणि तरी सुद्धा लहानातल्या लहान व्यक्तीशी सुद्धा इतक्या अदबीने बोलत असतात ना, म्हणून सांगा. अय्या बाबा, आत्ताच आलात का? नमस्कार. बाबा, हे सगळं घडतंय ते यांच्यामुळे. खरं का? तुमचे खरं तर शतशः आभारच मानायला हवेत. खरं तर आम्हीच तुमचा सत्कार करायला हवा. हो, पण झालं उलटच. तुम्ही हे सगळं समारंभाचं वगैरे घडून आणलंय. मला तर खूप अवघडल्यासारखं वाटतंय. छे, त्यात अवघडायचं काय? आता तुम्ही बघालच आम्ही शैक्षणिक संस्थांचा कसा सत्कार करतो ते. काकू, राकेश विनी कुठे आहेत? कुठे म्हणजे कुठल्याही वेळेला कुठे असायची सवय नाही ना बाळा. आपल्या रूम मध्येच असते. का ग, काही काम होतं का? नाही, हे राकेशला द्यायचं होतं. काय? या नोट्स आहेत. नोट्स? त्यालाच पाहिजे होत्या. एखाद्या वेळेस लेक्चरला ॲब्सेंट असेल ना. सागर पण त्यांच्या सोबत आहे का? सागर? छे हो बाबा, सागर त्याचे सोबती सगळे वेगळे ना. आमचा सागर म्हणजे अगदी त्याच्या वडिलांच्या वळणावर गेलाय. भाऊजी आणि सागर दोघंही आपले सतत बाहेर बिझी असतात ना, कामात खूप बिझी असतात दोघं. म्हणून बाबा तुम्ही बसा, मी आलेच. काकू, मी आजोबांना माझ्या घरी घेऊन जाऊ? मला त्यांची भेट ताई आहे तशी करायची. हो, जा ना. चालेल. सगळं काय आहे? काही टोटलच लागत नाहीये. मार्कांची टोटल लागली तरी खूप आहे. अरे कसं होणार रे? होईल रे, तू काळजी नको करू. सागर, हां बोल. तुझे आजोबा आलेत, त्यांना तुला बघायचंय. बघायचंय म्हणजे? मी काय टुरिस्ट अट्रॅक्शन आहे? आणि लास्ट टाइम भेटलो होतो ना त्यांना, पाया पण पडलो होतो. मागच्या वेळी ना, माहितीये कसा भेटलास ते. तुझ्याकडे आईसाठी वेळ नाही, आजोबांसाठी वेळ नाही, मग आहे तरी कशासाठी वेळ? हे आई, तू प्लीज डोकं खाऊ नकोस आता. एक तर इथे काही कळत नाहीये. प्लीज अभ्यास करू दे ना. हे तू प्लीज जा इकडून. चल, मी तुला बोलले होते ना, शालिनी काकूंचे बाबा आलेत, त्यांना मी आज आपल्याकडे घेऊनच आलो. हो, नमस्कार. नमस्कार. शालिनी काकूंचे बाबा आणि ही आमची ताई आत्या. बसा ना. चला, म्हणजे आता शिक्षक संमेलन चालू करायला हरकत नाही. का नाही? आता तूही शिक्षिका होणार आहेसच. हे काय आता नवीन?
कालपर्यंत तर ही फायनान्स मॅनेजमेंट करणार होती. ते काय आपल्याला माहित नाही बुवा. हिनं तर मला प्रॉमिस केलंय, पिठलं भाकरी आणि मिरच्याचा खरडा एवढ्या किमान वेतनावर ती शिक्षक व्हायला तयार आहे म्हणून. तुम्ही मारा गप्पा, मी चहा आणते. मुक्ता म्हणाली आपण शिक्षिका आहात म्हणून. किती वर्ष आहात या व्यवसायात? झाली 20-25 वर्ष. आपली आश्रमशाळा आहे म्हणे. हो, माध्यमिक विभागाच्या का प्राथमिक? प्राथमिक. वा, प्राथमिक शाळा हीच खरी शाळा. प्राथमिक शिक्षक हाच खरा शिक्षक. अहो तिथं खरा कस लागतो. अगदी माझ्या मनातलं बोललात. मुलांना शाळेविषयी अभ्यासाविषयी गोडी याच वयात लागू शकते. चहा, गरमागरम चहा इज रेडी. या कॉलेजच्या पोरांना मी विद्यार्थीच म्हणायला तयार नाही. का? कारण लवकरच त्यांना शिंग फुटतात म्हणून. अरे काय म्हणते यांची परीक्षा? परीक्षा कसली, सुट्टी चालली. सुट्टीत अधूनमधून असते आपली परीक्षा, इतकंच. वर्षभराचं दळण चाललंय. आपल्या वेळेला ती गाडी होती ना, बारशी लाईट, तशी चालली आहे परीक्षा. ठेवा, तुम्ही हवी तेवढी नावं ठेवा, पण आम्हाला झालीये सवय. वर्षभर अभ्यास करायला लागत नाही आणि अभ्यासाला वेळ मिळतो तेही खरं. खरंच बाई. आमच्या शालूच्या सागर सारख्याला तर ही परवणीच. मला तर या मुलांचं कौतुकच वाटतं. म्हणजे बघा, वर्षभरात अभ्यासच करायचा नाही आणि शेवटच्या महिनाभरात भरपूर अभ्यास करून छान पास व्हायचं. कसं काय जमतं बाई आहे ना. अहो यांच्या कसल्या क्वेश्चन आन्सरच्या परीक्षा. आपल्या वेळच्या परीक्षा म्हणजे काय, ती सविस्तर उत्तरं, संदर्भाचं स्पष्टीकरण करा. आजच्या परीक्षा म्हणजे टिक मार्कच्या परीक्षा. अरे तुम्ही दोघं असं बोलताय जसं की आम्ही आत्ताची मुलं लॉटरी लागल्यासारखेच पास होतो. होईल बाई, तसंही होईल. लॉटरी पद्धतीने सुद्धा परीक्षा होतील. एवढंच कशाला, चक्क काय ते SMS करून सुद्धा पास व्हाल तुम्ही. मसाला चहा. मसाला चहा. वा, तू गेल्यापासून हा तेवढा मिळत नव्हता. काय बघताय? तुला ती वंदना आठवते का ग? वंदना? आठवते ना. अहो ती हल्ली अमेरिकेला असते. तिची कशी काय एकदम आठवण झाली? एकदम नाही, नेहमीच आठवते. लहानपणी ती तुझी खेळणी हिसकावून घ्यायची आणि पळत सुटायची. किती लहानपणची गोष्ट सांगताय बाबा. पण तेव्हा तू तिच्या मागं पळत सुटायचीस आणि आपली खेळणी परत आणायचीस. खरं सांगू का, खेळण्यापेक्षा हा खेळणी पळवण्याचा आणि नंतर ती परत आणण्याचा हाच खेळ आमचा जास्त रंगायचा. वंदना शेवटपर्यंत तशीच राहिली. आणि तू? मी शालू, वय वाढलं तसं आपलं खेळणं परत मिळवण्याचा तुझा उत्साह कमी झाला का खेळण्यातली हौसच संपली?
खेळण्यातल्या बाहुल्याला पाय असतात, पण त्यांची चाल मात्र आपल्याला ठरवतात. बाहुल्यांच्या जगात आणि माणसांच्या जगात हाच तर फरक असतो बाबा. अहो अहो, काय ग? लक्षात आलं का तुमच्या? काय ते? एक निरोप पाठवता क्षणी वहिनींचे बाबा हजर झाले. हो ना, वहिनी पण बिचाऱ्या खुश झाल्या असतील. बिचाऱ्या. अहो, एवढी कणव वाटण्याची गरज नाहीये त्यांच्याबद्दल. दिवाकर, उद्या त्यांची नाही तर मी उभारणाऱ्या शाळेची माहिती जगभर पसरली जाणार आहे. माझं कौतुक होणार आहे, मला हारतुरे मिळणार आहे. यामुळे त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण जर त्यांच्यात थोडे तरी स्पोर्ट्समॅन स्पिरिट असेल ना तर माझ्या आनंदात सहभागी होतील. झाले असतील ना, पण त्यांनाही विश्वासात घेऊन सांगायला हवं ना. आणि तरी सुद्धा बघतो, ते नक्की तुला शुभेच्छा देतील. दुसरा ऑप्शन काय त्यांच्याकडे? मेघना, मला कळत नाहीये त्यांचा अपेक्षा भंग होणार याचा तुला एवढा आनंद का वाटतोय? ही एक प्रकारची विकृती असं नाही वाटत तुला? काय दिवाकर, तुम्ही या घरात जन्माला आलात. मानबद्दल, तुमच्या दादांबद्दल तुम्हाला खूप आदर आहे. सागरबद्दल खूप प्रेम आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं की सगळं काही स्मूथ आहे, पण जसं दिसतं ना तसं नसतं. दिवाकर, या घरात मी थर्ड पार्टी म्हणून राहते, तेव्हा मला जास्त स्पष्ट दिसतं, जास्त स्पष्ट मी समजू शकते. फेवरिझम, पार्शालिटी, एव्हरीथिंग. मेघना, नाही, बोलू दे मला. जे मी बोलते ते कदाचित तुम्हाला विकृत वाटेल, पण मग 5 मिनिटं प्लीज सहन करा मला. दिवाकर, या घरात सतत धाकटा म्हणून माझ्या राकेशला प्रत्येक बाबतीत बाजूला केलं जातं. विनीला जर छोटीशी प्लास्टिक सर्जरी करून घ्यायची आहे तर त्या खर्चाला वायफळ म्हटलं जातं. ते करायची आपली तयारी आहे म्हणून आपल्याला मूर्ख ठरवलं जातं. पण सागर, नो, सागर दारू पितो, तो भरपूर पैसे उडवतो. त्याच्यामुळे आपल्याला काही दिवसांपूर्वी एका गरीब माणसाला 5 लाख रुपये उक्ते द्यावे लागले. त्याच्यामुळे आपल्याला कसं बसं पोलिसांना हँडल करावं लागलं, मॅनेज करावं लागलं. हे सगळं झाल्यानंतर सरदेसाई कुटुंबाची प्रतिष्ठा खूप वाढली, नाही का? काय दिवाकर, मॅटर ऑफ फॅक्ट सतत अंडरलाईन मी करते ना, म्हणून जर मी मूर्ख ठरत असेल, म्हणून मी जर वाईट ठरत असेल ना, तर दॅट्स फाईन विथ मी. मी सतत आयुष्यभर असंच वागणार आहे. आता कळेलच उद्या शालिनी वहिनींना, त्या या घरात फक्त नावापुरत्या मोठ्या.